मंडळी नमस्कार. आज आपण बघणार आहोत डेंग्यू या आजाराचे लक्षण काय आहेत, डेंग्यू हा आजार नेमका कसा होतो आणि या आजारामध्ये नेमक्या कुठल्या तपासण्या आपण करायला पाहिजे. तर सर्वप्रथम एक लक्षात घ्या की डेंग्यू हा आजार हा एडिस एजिप्टी या नावाच्या मच्छरापासून होतो. हे मच्छर जे आहे हे कॅरियर आहे डेंग्यू या आजाराकरता. ज्या व्यक्तीला डेंग्यू झालेला आहे त्या व्यक्तीला हे मच्छर चावून, नॉर्मल व्यक्तीला जेव्हा हे मच्छर चावते त्याच वेळेस डेंग्यू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एडिस इजिप्टी या मच्छराच्या द्वारे याचं ट्रान्समिशन होते, म्हणजे याचा फैलाव होतो, याची लागत होते. याच करिता ज्या व्यक्तीला घरात डेंग्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी जर मच्छर जास्त असतील तर त्या मच्छराचा रोकथाम करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, कशा उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहेच. शिवाय आपण आज बघणार आहोत की डेंग्यू या आजाराचे लक्षण कुठले आहेत. तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे की एक म्हणजे लक्षणं नसणारे आणि दुसरं म्हणजे लक्षणं असणारे. तर लक्षणं नसणारे रुग्ण सुद्धा यांची डेंग्यू तपासणी भरपूर वेळा पॉझिटिव्ह येते आणि जी लक्षणं असणारे आहेत त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे वर्गीकरण जागतिक आरोग्य संघटनेने केलेलं आहे. एक म्हणजे सौम्य लक्षणं असणारे. सौम्य लक्षणांमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीस हा ताप जवळपास असतोच, म्हणजे हाय ग्रेड फीवर असते. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीचं डोकं दुखते. तिसरं म्हणजे पेन बिहाइंड आयबॉल, दोन्ही डोळ्यांच्या मागे त्या व्यक्तीला डोकं दुखू शकते किंवा तिथं त्या ठिकाणी वेदना राहू शकतात. अंगावरती रॅश येते. रॅश म्हणजे अंगावरती पुरळ येणे, लाल प्रकारची पुरळ अंगावरती येते. त्या पुरळमध्ये कधी कधी खाज सुद्धा असते आणि ही पुरळ कधी कधी कुठल्या भागावर राहू शकते, कधी पूर्ण भागावर राहू शकते. शक्यतो ती जी सुरू होते ती मानेपासून किंवा पोटाच्या भागातून पुरळ सुरू होत असते. आणि त्याचबरोबर आपले जे जॉईंट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा वेदना या डेंग्यू या आजारात सौम्य लक्षणांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. जी तीव्र लक्षणाची डेंग्यूची रुग्ण आहेत त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार उलटी होणे, पोट दुखणे, त्याचबरोबर हिरड्या किंवा नाकांमधून रक्तस्राव होणे, उलटी किंवा संडास वाटे रक्तस्राव होणे या प्रकारचे लक्षणं त्यांनी सांगितलेलं आहे. शिवाय याच्या सोबत थकवा येणे हे सुद्धा लक्षण जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला त्यांच्या WHO च्या जे वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगताना तिथं दिसत आहे. शिवाय एक लक्षात ठेवा की डेंग्यू या आजारामध्ये ज्या वेळेस आपणास ताप येतो आणि आपण वैद्याकडे किंवा डॉक्टराकडे जेव्हा जातो तेव्हा ते डॉक्टर आपली शारीरिक तपासणी करून आपणास काही प्रकारच्या ज्यावेळेस टेस्ट ऍडवाइस करतात त्या टेस्टमध्ये सीबीसी असते. सीबीसी मध्ये आपण बघतो की काही रुग्णांमध्ये प्लेटलेट हे कमी झालेले असतात. तर प्लेटलेट कमी झालेल्या रुग्णांमध्ये सुद्धा आपण डेंग्यूची तपासणी करतो जर त्याच्यात ताप असेल तर. आणि शिवाय NS1 ही एक तपासणी आहे. IgG, IgM डेंग्यू ही सुद्धा ब्लड टेस्ट आहे. हे सौम्य लक्षणामध्ये बघतो. ही लक्षणं आणि तुमची असलेली शारीरिक लक्षणं ही सर्व लक्षणं बघून तुमच्यावर उपचार करणारे डॉक्टर ठरवतात की तुम्हाला IPD करायची आहे. IPD म्हणजे रुग्णाला भरतीची आवश्यकता आहे किंवा भरती न करता रुग्णाला गोळ्या औषध देऊन सुद्धा रुग्ण भरपूर बरे होतात. ही याच्यामधली खूप पॉझिटिव्ह एक गोष्ट आहे की डेंग्यू झाला म्हणजे खूप जास्त आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. पण एक मात्र नक्की आहे की आपण सतर्क राहणं खूप आवश्यक आहे आणि ही सतर्कता बाळगणं आणि डॉक्टरांचा सल्ला आपण जो घेतो त्याची अंमलबजावणी करणं हे सुद्धा डेंग्यू आजारामध्ये खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण पुरेशी विश्रांती त्या पिरियडमध्ये घेणं आवश्यक आहे आणि व्यवस्थित भरपूर जेवण करणे, पाणी पिणे हे सुद्धा डेंग्यूच्या आजारामध्ये आपण प्रकर्षानं केलं पाहिजे. आणि जी रुग्ण भरती आहेत, जर एखाद्या रुग्णाचा श्वासोश्वासाची गती जर वाढली, रेस्पिरेटरी रेट जर वाढला किंवा श्वास घेण्यात जर त्याला अडचण येत असेल तर त्यावेळेस सुद्धा डॉक्टर तुम्हाला सिटी चेस्ट, एक्सरे चेस्ट यासारखे तपासण्या सांगू शकतात. काही वेळेस पोटात दुखत आहे, पोट फुगल्यासारखं वाटत आहे तर त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला
अल्ट्रासोनोग्राफी ही तपासणी सुद्धा तुम्हाला सांगू शकतात. हे सर्व जे आहे तुमचे लक्षणं आणि त्या डॉक्टरांचं त्यावेळेसचं आकलन या सर्व गोष्टीवर व्हिडिओ आपण सध्या बघत आहोत. हा केवळ एक माहिती करीत आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस कुठला आजार असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करायचा आहे. त्यांनी सांगितलेल्या ज्या टेस्ट आहेत त्याच करायच्या आहे. कोणीही मनाने टेस्ट करायची नाही आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, वैद्यकीय सल्ल्यानुसारच आपल्याला टेस्ट करायची आहे. तर एक लक्षात ठेवा, की डेंग्यू या आजारावर आपण सहज मात करू शकतो आणि जेव्हा कुठला काही आजार आपल्यावर होतो, तेव्हा आपली मनस्थिती, आपलं मेंटल हेल्थ हे खूप स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. आपण पॉझिटिव्ह असलो तर भरपूर आजार हे याच्यापासून आपण परावृत्त होऊ शकतो आणि योग्य औषधोपचार हा तुम्ही ज्या डॉक्टरांकडे इलाज करणार आहात, ते तर करणार आहेतच. तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण डेंग्यूला पराजित करू शकतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.